श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला येणारी बुद्ध पौर्णिमा हा बुद्ध धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. यंदा 2026 मध्ये 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार पौर्णिमा तिथी ही 30 एप्रिलच्या रात्री सुरू होऊन 1 मे पर्यंत राहणार असल्यामुळे उदय तिथीनुसार 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाईल. बुद्ध पौर्णिमा हा दिवस भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातील 3 महत्त्वाच्या घटकांशी संबंधित आहे. त्यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण. त्यामुळे हा दिवस त्रिविध पवित्र मानला जातो. गौतम बुद्धांना भगवान विष्णूंचे 9वे अवतार मानले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात बुद्ध पौर्णिमेला महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच चंद्रदेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. या विशेष तिथीला पवित्र नद्यात स्नान करून गरजू व्यक्तींना दान केल्याने अनेक पटीने पुण्य मिळतं. वैशाख पौर्णिमेला भगवान हनुमंताचे पूजन करणे अत्यंत श्रेयस्कर आणि लाभदायक असते. या दिवशी हनुमानाला गुरु मानून पूजन केले जाते. यामुळे आपल्याला बल आणि बुद्धीची प्राप्ती होते. यंदाच्या पौर्णिमेला सिद्धी योगामुळे या दिवशी केलेले ध्यान आणि साधना साधकांसाठी विशेष यश देणारी आहे. भगवान विष्णू आणि बुद्ध या दोन्ही रूपांची उपासना करण्यासाठी हा एक दुर्मिळ योग आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळी उंबरठ्यावर ठेवा फक्त ही वस्तू ठेवल्यामुळे आपले एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. जर शक्य असेल तर या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे आणि आपली यथाशक्तीप्रमाणे दान करावे. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, अंथरुणामध्येच आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचं. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आंघोळीला पाणी काढायचं. आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे. हे स्नान केल्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची शुद्धीही होत असते. पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचे. त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची. तसेच आवर्जून आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे. या दिवशी श्रीहरी विष्णूंना पिवळी फळं अर्पण करावी. माता लक्ष्मीला गुलाबाची फुलं अर्पण करावी. तसेच पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची कथा वाचण्याला अतिशय पुण्यकारक मानले जाते. तसेच पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवांच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. तांब्यावर पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला चंद्रदेवांना अर्पण करायचं आहे. हे अत्यंत शुभ मानलं जातं. जल अर्पण करताना आपल्याला ओम सोमाय नमः, पुन्हा एकदा सांगते ओम सोमाय नमः या मंत्राचा जप हा करायचा. यामुळे आपल्यावर चंद्रदेवांची कृपाही होत असते. देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं. त्याचबरोबर
त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं, चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे. आता आपल्याला एक स्वच्छ कपडा घ्यायचा आणि या सर्व जागा ज्या आहेत त्या व्यवस्थित पुसून घ्यायच्यात. आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. आपल्या घरामध्ये येणारी जी पण सकारात्मकता, नकारात्मकता, चांगली लोक, वाईट लोक, लक्ष्मी, अलक्ष्मी आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच येत असते. आणि जेव्हा असं हे जल आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर तसेच उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर शिंपडतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, वाईट शक्ती, त्याचबरोबर अलक्ष्मीचा प्रवेश होत नाही. त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर सुद्धा आवर्जून हळदीचं लेपन हे करायचं आहे. उंबरठ्याला माता लक्ष्मीचं स्थान म्हटलं जातं आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. आता आपल्याला एक वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी किंवा गंगाजल टाकून त्याचा गंध हे तयार करून घ्यायचं आणि हे जे कुंकू आहे त्याची पेस्ट आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बरोबर मधोमध एक स्वास्तिक काढून घ्यायचा. स्वास्तिक काढताना तो व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडीला जे 2-2 रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. स्वास्तिकला श्रीहरी विष्णूंचं आसन मानले जाते. तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. आणि आपण उंबरठ्यावर हे जे हळदीचं लेपन केलेलं आहे त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा आपल्याला आवर्जून स्वास्तिक हे काढून घ्यायचे. स्वास्तिकला हळदी, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं. त्या स्वास्तिकला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायच्यात. स्वास्तिक हे श्रीहरी विष्णूचे आसन असतं आणि जिथे विष्णू भगवान असतात तिथे माता लक्ष्मी ही असतेच असते. म्हणून असं हे स्वास्तिक आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर त्याचबरोबर उंबरठ्यावर काढल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. त्याचबरोबर आपल्याला आपल्या उंबरठ्यावर अष्टलक्ष्मीची पूजासुद्धा करायची. अष्टलक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची 8 रूप. आपल्याला काय करायचं आहे, कुंकवाचं जे गंध आपण तयार केलेलं आहे त्यामध्ये आपल्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात, त्याला बुडवायचं आणि आपल्याला उंबरठ्यावर एक रेष ही ओढायची आहे आणि बोलायचं आहे आदिलक्ष्मी. पुन्हा दुसरी रेष ओढायची आहे, बोलायचं आहे धनलक्ष्मी. तिसरी रेष ओढायची आहे धान्यलक्ष्मी. चौथी रेष ओढायची आहे गजलक्ष्मी. 5वी रेष ओढायचं आहे संतान लक्ष्मी. 6वी रेष ओढायचं आहे वीरलक्ष्मी. 7वी रेष ओढायची आहे म्हणायचे भाग्यलक्ष्मी. 8वी रेष ओढायची आणि म्हणायचं आहे विजयलक्ष्मी. अशा रीतीने आपल्याला अष्टलक्ष्मीचे प्रतीक जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढून घ्यायचं आहे. अशा रीतीने आपल्याला अष्टलक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला एक चौमुखी दिवासुद्धा तयार करून ठेवायचा. आता जर तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तर अतिशय उत्तम आहे, किंवा तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे. 2 वातीची 1 वात करून आपल्याला लांब वाती ह्या टाकायच्यात. अशा रीतीने आपल्याला 4 दिशेला 4 लांब वाती ह्या टाकायच्यात. अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा. तर या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे. हा चौमुखी दिवा जो आहे तो आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरात चहूबाजूने धन येण्याचे मार्ग हे मोकळे होतात. आपलं घराचं चहूबाजूने संरक्षण हे व्हायला लागतं. दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका. तुम्ही थोडेसे तांदूळ घ्या किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्या ठेवल्या आणि त्यावर हा दिवा प्रज्वलित करून ठेवला तरीही चालणार आहे. आता हा दिवा जेव्हा आपण बाहेरनं आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. त्या चौमुखी दिव्याला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा त्याचबरोबर एक फूल अर्पण करून घ्यायचे. त्यानंतर हात जोडून अष्टलक्ष्मीचं आपल्याला स्मरण करायचं आहे. आपल्या घरामध्ये असणारे जे दारिद्र्य निघून गेले पाहिजे आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची भरभरून कृपा झाली पाहिजे. आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहिला पाहिजे. अशा रीतीने आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची. त्याचबरोबर आवर्जून आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर 11 आंब्यांच्या पानांचं तोरणसुद्धा लावायचं. आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जो पण व्यक्ती प्रवेश करतो त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करते.
आंबा हे बजरंगबलीचं अतिशय प्रिय आहे, त्यामुळे ज्या घरामध्ये आंब्याच्या पानांचं तोरण किंवा आंब्यापासून काही उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर विशेषतः बजरंगबलीची कृपाही होत असते. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं हे होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.